अयोध्येत येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाण व समस्त श्रीराम भक्त कोपरगाव यांच्या वतीने आयोजित श्रीराम रक्षा स्तोत्र सामुदायिक पठण व श्रीराम महाआरती सोहळा अनेक संत महंतांसह कोपरगावच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे व हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। श्रीराम जय जय रामच्या अखंड जयघोषानं संपूर्ण कोपरगाव नगरी दुमदुमली होती। अतिशय भारावलेल्या व भक्तिमय वातावरणात कोपरगावच्या इतिहासात प्रथमच झालेल्या अभूतपूर्व भव्य दिव्य सोहळ्याने उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। कोपरगाव येथील तहसील कार्यालया शेजारील मैदानावर झालेल्या नेत्रदीपक सोहळ्यास आत्मा मालिक ध्यानपीठाचे सद्गुरू संत परमपूज्य परमानंद महाराज, विवेकानंद महाराज, निजानंद महाराज, चंद्रानंद महाराज, राजनंद महाराज, चांगदेव महाराज, सतपात्रानंद महाराज, प्रेमानंद महाराज, शैलार महाराज, भोलेनाथ महाराज, अशोक महाराज, कुंभारीचे महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज, सुरेगावचे गोवर्धनगिरी महाराज, राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरला दिदी, कोपरगाव गुरुद्वाराचे मुख्य ग्रंथी बाबा हरजित सिंग, राजयोगिनी ब्रह्मलीन चैताली दिदी यांच्यासह खास पोलंडहून आलेले परदेशी भाविक उपस्थित होते। श्रीराम भक्त म्हणून माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी या सर्व संत महंतांचं पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले। तसेच कारसेवक शंकरराव कडू, श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा निमंत्रण समितीचे तालुका प्रमुख निलेश जाधव, कोपरगाव गुरुद्वारा समितीचे सेवासिंग सहाणी, स्वच्छता दूत सुशांत घोडके आदींचा त्यांनी सन्मान केला। संत महंतांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात आत्मा मालिक गुरुकुल व शैक्षणिक संकुलातील 2100 विद्यार्थी-विद्यार्थिनी व हजारो श्रीराम भक्तांनी सामूहिकरित्या श्रीराम रक्षा स्तोत्र सामुदायिक पठण करून प्रभू श्रीरामाची महाआरती केली आहे। स्नेहलताताई कोल्हे व उपस्थित संत महंतांच्या हस्ते प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता, सद्गुरू जंगलीदास महाराज, गुरु नानक देव, गुरु गोविंद सिंग यांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली। संजीवनी उद्योग समूहातर्फे काढण्यात आलेल्या प्रभू श्रीराम व अयोध्येतील श्रीराम मंदिराचं सुंदर छायाचित्र असलेल्या दिनदर्शिका 2024चं प्रकाशन यावेळी संत महंतांच्या हस्ते करण्यात येऊन श्रीराम भक्तांना प्रसादासोबत त्याचं वाटप करण्यात आलंय। आत्मा मालिक गुरुकुलातील संगीत शिक्षक वसंत नारद व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रभू श्रीराम स्तुतीपर भजन व गीतांमुळे वातावरण राममय झालं होतं। सूत्रसंचालन स्वच्छता दूत सुशांत घोडके यांनी केलं। या कार्यक्रमात संत जंगलीदास महाराज आश्रम ट्रस्टचे विश्वस्त, आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील शिक्षक, संजीवनी उद्योग समूहाशी संलग्न विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, भाजप, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक, श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। वैश्विक महातिथी हे महापर्व अर्थात हा सुवर्ण काळ 22 जानेवारी 2024 मध्यान्हाचा विधिवत सगुण विग्रहानं भगवंत अवधपुरीमध्ये स्थानापन्न होईल, पुनरुज्जीवित पुनर्स्थापित होईल। परंतु तनानं जरी हजर नाही राहता आलं तरी आज मनानं आपली पूजा आजच 51 तास अगोदर आज श्रीचरणी अर्पित करत आहोत। आणि म्हणून या देहरूपी अयोध्येच्या अंतस्थ दशरथाच्या या आत या सर्वांच्या हृदय कमलामध्ये विराजित असणारी ही रामसत्ता जी जन्माच्या अगोदर अनादिक देखील आहे आणि शरीर ठेवल्यानंतर मृत्यू देखील एकच नाम जपलं जातं, राम राम सत्य है। तो अनादि आहे, अंती आहे, अंतस्थ आहे, तो अंतरंगी आहे, बहिरंगी आहे, तो यत्र तत्र सर्वत्र आहे। आणि म्हणून ज्याच्या आधारावरती हे श्वास, ही सृष्टी, ही दृष्टी, हे जीवन जगत, हे विश्व अनंत काळापर्यंत जीवित राहणार आहे, असा जो सृष्टीचा मूळ निर्माता आहे तो खरा प्रभू श्रीराम आहे। त्या राम तत्वाचं पूजन हे आज आपण अंतरामध्ये आजही करणार आहोत आणि 22 जानेवारीला आपापल्या निवासस्थानी देखील करणार आहोत। आणि संपूर्ण देशामध्ये एक दिवाळीचा सण उत्सव साजरा होतो, असं एक वेगळं चैतन्यमय वातावरण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून आम्ही कोपरगावमध्ये आत्मा मालिक ध्यानपीठ
विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, कार सेवक सर्व राम भक्तांनी एकत्र येऊन सामुदायिक रामरक्षा पठण आणि आरती रामलल्लाची आरती असा एक छानसा सुंदर सोहळा इथं कोपरगावमध्ये आयोजित केला आणि त्यासाठी सगळ्यांनीच योगदान दिलं राम भक्तांनी. तर त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि या सर्व सोहळ्यामध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला आणि ज्यांनी सहकार्य केलं त्यांच्याही प्रति मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि विशेष करून मी या राम मंदिर निर्माण कार्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या प्रति आदरांजली व्यक्त करते आणि ज्यांनी योगदान दिलं त्यांच्याही प्रति नतमस्तक होते. आणि विशेषतः याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टी, बजरंग दल, कार सेवक सर्व हिंदुत्ववादी विचाराच्या सर्व मंडळींनी, सर्व ज्ञात अज्ञात सर्व कार्यकर्त्यांनी जे सहभाग नोंदवला आणि विशेषतः कार सेवक जे होते त्यांच्याही प्रति मी एक नतमस्तक होते आणि त्यांच्याही एक स्वप्नपूर्ती झाली. त्यामुळे तेही सगळे आनंदी आहेत, एक उत्साह आहे, एक जल्लोष आहे. आणि 22 तारखेला प्रत्येक आमच्या माता भगिनी दारापुढे सडा रांगोळी टाकून आणि दीप प्रज्वलन करून, दिवे लावून, घराला लाइटिंग करून, सगळीकडे ग्राम स्वच्छता, मंदिर स्वच्छता अभियान हे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे आवाहन केलं आणि स्वतःही मंदिर स्वच्छता अभियान त्यांनी केलं. याचा हे सगळं सर्व भारतवासियांनी याचा खूप मोठा त्यांच्या जे आव्हान आहे त्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि गावोगावी सगळी मंदिरं सुद्धा या निमित्ताने स्वच्छ झाली, मंदिरांचे जीर्णोद्धार झाले. तर एक वेगळा आनंद आहे. या आनंदात आपण सगळे सहभागी होऊया. राम भक्त म्हणून हा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आपण साजरा करूया. एक वेगळंच चैतन्यमय वातावरण असं आहे आणि ही खरी राष्ट्रभक्ती आहे, राष्ट्रनिष्ठा आहे, धर्मनिष्ठा आहे आणि धर्मनिष्ठेचा विजय झालेला आहे, राष्ट्रभक्तीचा विजय झालेला आहे असं या निमित्ताने मी म्हणाल.